पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। पाहिलंस, तुझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे ती। बापाचा अपमान ती सहन नाही करू शकली आणि तू फक्त निलाजरेपणे मान खाली घालून चुपचाप सगळं बघत उभा आहेस। हो तसं नाहीये दादा। आणि दादा, कुठल्या मुलाला त्याचे वडील असं झुकल्याचं पाहून आनंद होईल? सॉरी टू से दादा, पण अहो तुम्ही गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करून ठेवल्यात ना, आणि ते आता तुम्हालाच कळत नाही। प्लीज दादा, दादा प्लीज हे सगळं थांबवा, मला खूप त्रास होतोय। आणि आर्या, आर्या हे बघ, त्यावेळी मुक्ता जरी माझ्या आयुष्यात नसती ना, तरी आपल्यात लग्नाचं नातं होऊ शकत नाही, हेच बोललो असतो मी। अगं आपण लहानपणापासून मित्र आहोत, किती छान छान आठवणी आहेत आपल्या। हे आर्या, आपण एकमेकांना किती ओळखतो। आपलं नातं म्हणजे कोणता व्यवसाय आहे का? हे बघ, सही शिक्के मारून ना पार्टनरशिप करता येते, जन्माचं नातं नाही। तुझ्या घरच्यांनी तुझी इच्छा जपली अगं, पण माझ्या घरच्यांना माझ्या इच्छेचं काहीच पडलेलं नव्हतं। अरे आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये अशीच लग्न होतात। आई वडील मुलांच्या मनाचा नाही, त्यांच्या सुखाचा, भविष्याचा विचार करून त्यांची लग्न लावतात। आणि जे खिशामध्ये दमडी नसताना प्रेमविवाह करतात ना, ते असेच तुमच्यासारखे तोंडावरती आपटतात। दादा, माझी स्वप्न खूप छोटी आहेत। मला कधीच अमेरिकेला जाण्यात इंटरेस्ट नव्हता, फक्त तुमच्या इच्छेसाठी मी गेलो। कारण मला वाटत होतं माझा मुलगा अमेरिकेमध्ये जावा, तिथलं शिक्षण घेऊन इथे यावा, माझा व्यवसायामध्ये लक्ष घालावं, माझा व्यवसाय मोठा करावा, त्यासाठी त्याच्या ज्ञानाची मदत व्हावी। पण नाही, तू तर या पोरीच्या प्रेमात पडलास रे। आता तुला निक्षून एक गोष्ट सांगतो, ऐक। या पोरीचा हात तुला सोडायचा नसेल, तिच्या बरोबरच जर राहायचं असेल तर नीट ऐक। व्यवसाय तर मी करणारच, पण माझा वारसदार म्हणून तुझं नाव काढून टाक। भले त्यासाठी कोर्टामध्ये तू माझा मुलगा नाहीस हे मला सिद्ध करावं लागलं तरी चालेल। दादा, कायदा हे मान्य करेल, हो, पण रक्ताच्या नात्याचं काय? दादा, तुम्ही माझ्याकडून सगळं सगळं हिरावून घ्या, पैसा, ही प्रॉपर्टी काहीच नकोय। तुम्हाला माझा बाप म्हणण्याचा माझा अधिकार फक्त तसाच ठेवा। दादा, मला तुमचा व्यवसाय नकोय, तुमचं भांडवल पण नकोय, फक्त मला माझ्या मनासारखं जगू द्या ना। दादा, मी हरलो पडलो तरी त्याची सगळी जबाबदारी माझी असणार आहे, पडल्यावर उठण्याची आणि हरल्यावर पुन्हा जोमानं सगळं उभं करण्याची जी ताकद आहे ना, हो ती मला मिळणार आहे। माझ्या भविष्याची तुम्हाला किती काळजी आहे हे मला माहित नाही असं तुम्हाला वाटतंय का? दादा, जो रस्ता तुम्ही माझ्यासाठी बनवलाय ना, त्याने मी श्रीमंत होऊ शकतो, यशस्वी नाही। अरे पण एवढं सगळं वैभव असताना आणखीन काय हवंय तुला? मला फोटोग्राफी आवडते, पण दादा हे तुम्हाला माहित नाहीये, कारण तुमच्या भीतीमुळे मी कधी हे तुम्हाला सांगूच शकलो नाही। दादा, मला फोटोग्राफी खूप आवडते आणि मला त्यातच माझं करिअर करायचंय।
तुझ्या या बावळटपणाकडे मी लक्ष दिलेलं ना, तेच बरं केलं. कसले छंद जोपासतोयस तू? अरे 24 तास दोन्ही हाताने अशी उधळली ना तरी न संपणारी एवढी संपत्ती आहे आपल्याकडे. कसले भिकेचे डोळे लागलेत फोटोग्राफी. त्यांना स्वतःच्या पायावर उभी राहायची इच्छा असेल तर ते चुकीचं काय? स्वतःचा रस्ता स्वतः निवडायचा असेल तर वाईट काय? आणि आमची दोघांची किती धडपड करायची तयारी आहे. दादा सॉरी. हे बघा, मी तुमच्या इच्छेविरुद्ध जातोय म्हणून माझ्यावर राग धरू नका. पण मला स्वतःचं नाव, स्वतःचं स्थान निर्माण करण्याची एक संधी द्या. आजपर्यंत मी खूप संघर्ष करून इथपर्यंत आलोय. जोडे झिजवलेत, एक वेळेला जेवून राहिलोय, रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केलाय मी, चगडलोय. हे सगळे डायलॉग आहेत ना, हे असल्या या गरिबांनी बोलायचे असतात. तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या तुझ्यासारख्या मुलांनी नाही, आपण फक्त राज्य करायचं. हे बघा दादा. अच्छा, तरी सुद्धा तुला हा सगळा संघर्ष, त्याग करायचाच आहे का? ठीक आहे, तुम्ही दोघं परीक्षेला तयार आहात ना? मग तुम्हाला सिद्ध करायची मी एक संधी देतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार मला? दादा पण हे सगळं. रेणुका, जरा शांत राहा. बाळा, बापावर विश्वास ठेव थोडासा. सॉरी. हा, त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार मला? जोपर्यंत हिला मी या घरची सून म्हणून मान्य करत नाही, तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. तू तुझ्या खोलीत, मीही बाहेर आउट हाऊस मध्ये. अहो दादा, काय बोलताय तुम्ही? हे कसं शक्य आहे? का? संघर्ष करायला तयार होतस ना? संपला संघर्ष लगेच? पण दादा, तुम्ही आम्हा दोघांना वेगळं करताय. मग काय फरक पडतो? थोडे दिवस वेगळे राहिला तर काय काय फरक काय पडणार? आणि संघर्ष करायला तयार आहेस ना तू? संघर्षाच्या हातात हात घालून संयम, त्याग हे सुद्धा संघर्षाबरोबरच करावे लागतात. नाही जमणार रे तुम्हाला. बोलणारी माणसं असतात ना, ती प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की अशीच नांगी टाकतात. मला मान्य आहे. मुक्ता, काय बोलतेस तू? मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या गावी येऊन तुमच्या प्रेमाची परीक्षा दिली आहे. आता माई वेळ आहे. मला ही परीक्षा देऊ द्या. तुम्ही मला घर दिलंय, पण त्याचं कुटुंब तेव्हाच होईल जेव्हा घरातली माणसं मला स्वीकारतील. आणि त्यासाठी मी कोणत्याही परीक्षेला सामोरी जायला तयार आहे.
आता जे सगळ्यांच्या समोर बोलून दाखवलंस ना, ते करून दाखवण्याची वेळ आली आहे. आता मागे नाही हटायचं. हं? पण समजा तुला असं वाटलं की हे तुला जमणार नाही, माघार घ्यायचे, तू घेऊ शकतेस. पण त्यासाठी तुला माझं मोठेपण, माझं श्रेष्ठत्व मान्य करावं लागेल. माझ्या पायावरती लोळण घेऊन, माझे पाय धरून माझी क्षमा याचना करावी लागेल. मग तू माघार घेऊ शकतेस. ती येळ मी येऊनच देणार नाही. मुक्ता, तू यांची अट का मान्य केलीस? अगं, मी तुझ्या आई वडिलांना वचन दिले की मी तुझी काळजी घेईन, तुला काहीच होऊ देणार नाही. ते वचन तुम्ही पाळणारच. तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या विश्वासामुळेच मी ही अट मान्य केली. आणि तुम्ही घाबरू नका. थोडे दिवस वेगळं राहिल्याने नातं तुटणार नाही, उलट आणखी भक्कम होणार. लय तापून चला कोणी नातं बनलंय. आता ते कोणीच तोडू शकणार नाही. तुमच्या दोघांच्या खोल्या तुम्हाला माहिती आहेत. आपापल्या खोल्यांमध्ये जाऊ शकता तुम्ही. थांब. असून आई समोर कशी आली नाही कळत नाही. आधी आम्हाला आईला भेटायचं. पण तिला तुम्हाला भेटायची इच्छा नाहीये. तुमचा हा हट्ट तिला जिब्बात आवडलेला नाहीये. हे खोटं आहे रेणुका. किती रे किती समजवलं मी वहिनीला, पण नाही म्हणाली. मला सारांचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. आणि स्वतःला बैठकीच्या खोलीच्या मागच्या खोलीत कोंडून घेतलं त्यांनी. हो की नाही ग? हो नाही, म्हणजे माझं तसं काही नाहीये, पण बहिणींना तुला भेटायची इच्छाच नाहीये. ठीक आहे, आता हेच मला आईच्या तोंडून ऐकायचं. मुक्ता, आधी आपण आईला भेटू आणि मग ज्या परीक्षेला सामोरं जायचंय ना तिला जाऊ. ती आपली वाट पाहत असेल. वय, मला पण त्यांना भेटायची लय इच्छा आहे. मला एकदा भेटू द्या. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही? तिला भेटायची इच्छा नाही येते. ठीक आहे मुक्ता, चल. सारंग, 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 सारंग थांब. तिला तुम्हाला भेटायचं नाहीये कारण तिला हे लग्नच मान्य नाहीये. तिला हे लग्न मान्य असतं ना तर ती गृहप्रवेशासाठी सगळ्यात आधी हजर राहिली असती. जे असेल ते मला आईच्या तोंडून ऐकायचं. सारंग, माझ्या सहनशीलतेची परीक्षा बघू नकोस. सारंग, 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 थांब. आई, आई, आई दार उघड.
आई तुला कळत नाही, तिला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. पण मला हे कळतंय की दादा तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय आणि मी तुमच्यावर विश्वास का ठेवू? ज्यांना माझा आनंद बघवत नाहीये, ज्यांना माझं सुख कशात आहे ना ते कळत नाहीये, जे मला बर्बाद करायच्या मागे लागलेत, त्यांच्यावर मी विश्वास का ठेवायचा? सुख बघवत नाही मला. सुख या शब्दाचा अर्थ तरी समजतो का रे तुला? वैजयंती, सारंग आलाय त्या संभाळवाल्या मुलीला घेऊन तुला भेटायचं म्हणतोय. त्याला सांगितलं मी तुला त्यांचं तोंडही पाहायची इच्छा नाहीये. पण त्याचा माझ्यावर विश्वास नाहीये. तुझ्याच तोंडून ऐकायचे त्याला. सांग त्याला. तू जर गृहप्रवेशासाठी बाहेर आलीस तर दादांची शपथ घेऊन सांगते, मी हे घर सोडून कायमची निघून जाईन. आणि तुला चांगलंच माहिती आहे की दादांची शपथ मी कधीच खोटी घेत नाही. दादा प्लीज, मी बोलतो आईशी. आई, आई दार उघड. आई, अगं आई प्लीज दार उघड. मोठी आई, मी आलीये. एकदा दार उघडा. हो आई, आई दार उघड. हे आई अशी शांत नको ना राहूस. तू नक्की आत आहेस ना? अगं हो नाही काहीतरी म्हण ना प्लीज. आई, हे प्लीज आई, आई बोल ना. हो. आई तू फक्त आतच नाहीयेस तर तू दरवाजा जवळ उभी आहेस. तुझ्या आवाजावरून कळतंय मला. हे आई मग तू दार का उघडत नाहीयेस? तुला आम्हा दोघांना कडकडून भेटण्याची, मला आशीर्वाद देण्याची इच्छा होत नाहीये का? हा सारंग, मला माहितीये आई, मला माहितीये तुझी इच्छा आहे. कुणाच्या तरी दबावामुळे तू करत नाहीयेस. झालं? आमच्यावर सगळे आरोप लावून झाले तुझे? अरे तिला नाही भेटायचंय तुम्हाला. एक वेळेस ती सगळं मान्य करेल, पण हिला या घरची सून म्हणून तिला मान्यता कधीच देणार नाही ती. चांगलं वाईट कळतं तिला. अरे वा रेणुका, तू आज चक्क आईची बाजू घेतेयस. खोटं सिद्ध करण्यासाठी का होईना, पण तुझ्या तोंडून आईबद्दल दोन चांगले शब्द ऐकून खूप छान वाटलं मला. ए आई, ऐकलंस ना? अगं रेणुका तुझी बाजू घेतेय. तुझी मुलगी सुधारली आई. ए बाद झाली हा तुझी नाटकं. रेणुका, वैजयंती, तुझ्या तोंडून ह्यांना ऐकायचंय. खोलीमध्ये जिथे कुठे असशील तिथून बोल, किंवा खोलीच्या बाहेर येऊन बोल, पण ह्यांचं तोंड तुला बघायचं नाही हे ना सांग.
हो आई. आई तू दार उघड आणि मला सांगच. आई, हे आई तुझ्या तोंडून समोरासमोर ऐकायचंय मला.